आजपर्यंत आपण अनेक ब्रिज पाहिले असतील। वेगवेगळ्या देशांमध्ये ब्रिजची संख्या त्याचबरोबर ब्रिजची मोहकता आपल्याला खरंच आकर्षून घेते। पण भारतातील पहिला असा ब्रिज आहे जो काचेचा आहे। त्याचबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तमिळनाडूतील कन्याकुमारी समुद्रात देशातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आलाय। सीएम एम.के. स्टॅलिन यांनी सोमवारी या काचेच्या पुलाचं उद्घाटन सुद्धा केलंय। हा पूल दोन प्राचीन गोष्टींना जोडण्यासाठी उपयुक्त ठरलाय। नक्की या दोन प्राचीन गोष्टी कुठल्या आहेत हे सुद्धा बघूयात। विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लुवर पुतळा हे दोन प्राचीन स्मारक आहेत। या दोन्हींना जोडण्यासाठी हा पूल समुद्रावरून गेला आहे। 37 कोटी रुपये इतका खर्च हा पूल बांधण्यात आलाय। पूल 10 मीटर रुंद 77 मीटर लांब असा आहे। त्याचबरोबर 2000 मध्ये तिरुवल्लुवरचा पुतळा बसवण्यात आला होता। आता 25 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून राज्यात रौप्य महोत्सव साजरा केला जातोय। आता या सोहळ्याच्या सुरुवातीला ग्लास फायबर पूल खुला करण्यात आलाय आणि यावरून काही काळातच लोक सुद्धा जाणार आहेत। समुद्रावर बांधलेला देशातील पहिलाच हा काचेचा पूल असल्यानं याची चर्चा जोरदार आहे। आता याच पुलावरून तिरुवल्लुवर पुतळा तर लोक पाहू शकतात, सोबत विवेकानंद स्मारक पाहू शकतात, त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही आनंद घेऊ शकतात। काचेच्या पुलावरून जाताना आपल्याला खाली पाहिल्यानंतर समुद्रातील निळशार पाणी सुद्धा दिसतंय आणि म्हणूनच याची उत्सुकता लोकांना फार आहे। तुम्हाला सुद्धा या पुलाचं आकर्षण झालं असेल तर नक्की कॉमेंट करा आणि या पुलाबद्दल तुमचं मत काय आहे हे कळवायला विसरू नका। आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राइब करा।